त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे. आम्ही चालवणार आहोत. एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत. जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. साधारणपणे 10 लाख 12 लाख 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो. त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे. आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही, कारण अल्टिमेटली आम्ही सीएजीला अँसरेबल आहोत. एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता ते सीएजी तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिले तुम्ही. तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इनएलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू, पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही. तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील. मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक त्या संदर्भातला आग्रह असेल. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी दिलेली आहे. नवीन माहिती, नवीन घोषणा त्यांनी केलेली आहे. लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. जरी तुम्ही पुढील काही काळामध्ये अपात्र होत असाल कुठल्या निकषामुळे, तर तुमचे पैसे मात्र तसेच ठेवले जाणार आहेत. ते पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत. तर बघा, ही बातमी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह मध्येच पाहिलेली असेल, परंतु अजून एक नवीन अपडेट त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेला आहे. लाडक्या बहिणींसंदर्भात महाराष्ट्र GGI पार या ठिकाणी पाहू शकता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय मोठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरती देखील ही न्यूज देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये म्हटले त्यांनी की लाडकी बहीण ही योजनेसाठी आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे. तर अशी धुनी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुनी भांडी काम करणाऱ्या महिलांच्या भेटीस प्रसंगी ही माहिती दिली. तर बघू शकता, या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचसोबत बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी मिळावेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा विचार करू असं सांगितलं. तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने बघा त्यांना निराधार योजनेअंतर्गत मदत देण्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ही देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती आलेली आहे. आता त्यासोबत बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती त्यांनी दिली, जी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात आता डिटेलमध्ये. बघा, लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, परंतु 10 ते 15 लाख बहिणी त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी फायनल सांगितलं, लाडकी बहीण योजनेमध्ये 10 ते 15 लाख लाभार्थी अपात्र असू शकतात. जे अपात्र आहेत त्यांना आता आम्ही लाभ मिळणार नाही. बघा, कारण आम्हाला CAGला उत्तर द्यावं लागतं. ज्या अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. ही या ठिकाणी पाहू शकता, तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. जरी तुम्ही या ठिकाणी अपात्र होत आहे, आता बघा, जो शासनाने GR काढला होता, पहिल्यांदा फॉर्म भरताना तुमच्याकडून या ठिकाणी जो GR होता त्या GR नुसार ज्या अटी आणि शर्ती होत्या त्यानुसार तुम्ही फॉर्म भरलेला असेल. परंतु या ठिकाणी तुम्ही अपात्र या ठिकाणी होत असाल, नियमात बसत नसाल, तर मात्र तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी जवळपास आपण पाहिलेलं असेल 7 हप्ते म्हणजे 10,500 रुपये सरकारने दिलेले आहेत. तर ते पैसे मात्र परत घेतले जाणार नाहीत. जर तुम्ही अपात्र झाला तर पैसे मात्र तुम्हाला द्यायची गरज नाही. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मात्र पुढील हप्ता तुमचा बंद केला जाऊ शकतो असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हटले डिटेलमध्ये आपण बघूयात न्यूजमध्ये. बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का? बोगस लाभार्थ्यांकडून सरकार वसुली करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत स्पष्ट शब्दात माहिती दिली आहे. डिटेलमध्ये त्यांनी काय म्हटलं आपण बघूयात आता. बघा, त्यांचं आज या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली. यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आलेला असता तरी अर्थशिस्त लावण्याचं काम सुरू आहे. कोणत्याही योजना सरकार बंद करणार नाही. बघू शकता, कुठली योजना तुमची बंद
बंद होणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजनेमध्ये 10 ते 15 लाख लाभार्थी अपात्र असू शकतात. जे अपात्र आहेत त्यांना आता आम्ही लाभ देणार नाही, म्हणजे त्यांना लाभ मिळणार नाही, कारण आम्हाला CAG उत्तर द्यावं लागतात. ज्या अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. बघा, तुम्ही जरी अपात्र असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी ही गोष्ट या ठिकाणी गुड न्यूज असू शकते. ती म्हणजे त्या लाडक्या बहिणींचे पैसे मात्र अपात्र असले तरी परत घेतले जाणार नाहीत. तर ही एक महत्त्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही, योजना चालूच राहणार. ज्या लाडक्या पात्र बहिणी आहेत त्यांचे या ठिकाणी प्रत्येक इन्स्टॉलमेंट, प्रत्येक लाभ या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटतच राहील. परंतु अपात्र लाडक्या बहिणी जर असतील तर त्यांचे पैसे मात्र परत घेतले जाणार नाहीत. ही देखील मोठा नवा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, मोठी नवी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना लक्ष द्या, या तारखेला तुम्हाला या ठिकाणी 21 रुपये मिळू शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर या ठिकाणी आता सध्या 1500 रुपयांनी लाभ घेत आहात तर तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यावं लागणार आहे की 21 रुपये कधीपासून भेटत आहेत. या ठिकाणी 21 रुपयाची वाट तुम्ही पाहत असाल, कारण की महायुती सरकारनं अगोदरच घोषणा केलेली होती की आम्ही लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो वाढवून 21 रुपये करणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुतीने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की निवडणूक झाल्यानंतर 1500 रुपयांच्या हप्ता जो आहे तो वाढवून 21 रुपये करण्यात येणार आहे. तर याबद्दल बघा, आता आपल्याला माहित असेल अगोदरच याबद्दल माहिती देखील दिलेली आहे, परंतु इथे देखील माहिती आली की याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपयाच्या हप्त्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात 1 मार्च किंवा मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प जो आहे महाराष्ट्र राज्यातो तो जाहीर केला जाणार आहे. तर या अर्थसंकल्पात अर्थमंत्री स्वतः अजित पवार लाडक्या बहिणींना योजनेसाठी 21 रुपये प्रतिमाह हप्त्याची घोषणा करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण की याच्या अगोदर देखील जसं की लाडकी बहीण योजनेचा जो 21 रुपयाचा लाभ आहे त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील, त्यांनी सांगितलेलं होतं की आता सध्या जे आर्थिक वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये 1500 रुपयाची आम्ही ऑलरेडी योजना सुरू होताच तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये कधीही वर्षाच्या मध्ये बदल करता येत नाही. त्याच्यामुळे जसं नवीन वर्ष चालू होईल, म्हणजे नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस चालू होईल, अर्थवर्ष चालू होईल, त्यावेळेस मात्र 1500च्या ऐवजी त्या ठिकाणी 21 रुपयाची तरतूद केली जाऊ शकते. मग हा अर्थसंकल्प जो आहे तो मार्च महिन्यामध्ये मांडला जाणार आहे. म्हणजे सध्या फेब्रुवारी महिन्याचा जो लाभ असणार आहे तुम्हाला तो 1500 ने भेटेल. मार्च महिन्याचा देखील तुम्हाला 1500 रुपयांनी लाभ भेटू शकतो. मात्र एप्रिल महिन्यापासून मग मार्चमध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याच्यामध्ये 1500च्या ऐवजी 21 रुपयाची तरतूद केल्यानंतर एप्रिल महिन्यापासून मात्र तुम्हाला 2100 रुपयाने लाभ भेटायला सुरुवात होऊ शकते. तर हे झालं तुमचं लाभ जो आहे तो वाढवण्याबद्दलची माहिती. जसं बघा, आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद होणार नाही, ही योजना बंद होणार नाही, ती चालूच राहील. मात्र या योजनेचा आढावा आम्ही घेणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या योजनेमध्ये या ठिकाणी स्क्रुटनी जी आहे ती हळूहळू या ठिकाणी चालू केली जाते आणि योजनेचा आढावा घेता घेता याच्यामध्ये ज्या निकषाच्या बाहेर लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत त्यांना मात्र या ठिकाणी अपात्र केलं जाऊ शकतं. मात्र त्यांना पुढचा लाभ भेटणार नाही, मात्र त्यांच्याकडून कुठलीही वसुली केली जाणार नाही किंवा त्यांच्याकडून पैसे आतापर्यंत दिलेले परत घेतले जाणार नाहीत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर ही संपूर्ण जी अपडेट न्यूजमध्ये आलेली आहे किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्यांची जी मुलाखत होती त्याच्यामध्ये जी माहिती सांगितली तीच तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, आता तुम्ही या ठिकाणी पात्र आहात, तुमच्या आतापर्यंत 10,500 रुपये आलेले असतील. या ठिकाणी कुठल्या लाडक्या बहिणींचे पैसे यायचे राहिले असतील तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही जी संकेतस्थळ आहे शासनाचं अधिकृत, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तक्रार करायची. जर खरंच तुम्ही पात्र आहात, कुठलेही निकषाच्या बाहेर तुम्ही नाहीत, निकषाच्या आतमध्येच आहात, तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह आहे, 1-2 हप्ते आलेत, पुढचे हप्ते आलेले नाहीत, तुम्हाला तिथं तक्रार करायची जेणेकरून तुमचे राहिलेले हप्त्याचे पैसे येऊ शकतात. तर बघा, आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला लवकर जमा होऊ शकतो. लाडक्या बहिणी जे आहेत फेब्रुवारीच्या हप्त्याची देखील म्हणजे 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्याच्याबद्दलचं ही अपडेट आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचे लक्ष लागलेले असेल. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 25 फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. म्हणजेच 25 फेब्रुवारीनंतर हा हप्ता तुम्हाला भेटू शकतो. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण जी योजना आहे याच्यामध्ये बघा आता जवळपास
आतापर्यंत 5 लाख लाडक्या बहिणी बाद केले गेले, त्यांना तर आता पुढचे हप्ते भेटणार नाहीत. परंतु या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलंय. तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट अजून सरकारनं दिलेली नाही. परंतु आतापर्यंत बघा, फेब्रुवारी महिना असेल किंवा इतर महिन्यात कुठलेही आतापर्यंत योजना चालू झाल्यापासून प्रत्येक हा महिन्याचा हप्ता जो आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला आहे. तसंच या महिन्याला देखील 25 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 25 फेब्रुवारी नंतर कधीही तुमचा हप्ता जमा होऊ शकतो. कारण की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील 3 महिन्यापासून किंवा आतापर्यंत जमा झालेले पैसे जर आपण पाहिले तर शेवटच्या हप्त्यामध्ये येत आहेत, आतापर्यंत जमा केले गेले. त्यामुळे या महिन्याचा देखील म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जो आहे तो तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीचा जमा होऊ शकतो. आणि फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचाच आहे. त्यामुळे 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेता महिना संपायच्या आधी 4 ते 5 दिवस हे पैसे दिले जाऊ शकतात. तर म्हणजे 4 ते 5 अगोदर दिवस जर आपण बघितले तर 25 फेब्रुवारी नंतर तुम्हाला कधीही पैसे जमा होऊ शकतात 28 तारखेपर्यंत. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे तेही सांगितलेलं आहे. योजना बंद होणार नाही, 21 रुपये कधीपासून भेटू शकतात आणि फेब्रुवारीचा देखील लाभ तुम्हाला कधीपासून या ठिकाणी भेटायला सुरुवात होऊ शकते. संपूर्ण अपडेट दिलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद.